नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आता दुपारचा वाजला आहे 12:45। मी सुद्धा आता ऋतुजाच्या स्कूलमध्ये गेली होती। ऋतुजाला आता स्कूलमधून घेऊन आली आहे, हातपाय वगैरे धुते। आणि तुम्हाला माहितीच आहे की संक्रांत वगैरे आपली झालेली आहे, संपलेली आहे। आता संक्रांत पहिली आली भोगी, नंतर झाली संक्रांत, नंतर किंक्रांत झाली। पण किंक्रांत आपली होती मंगळवारी, त्याच्यामुळे मग काय आपण सण साजरा करू नाही शकलो। कारण की आपल्यामध्ये तुम्हाला माहितीच असेल की किंक्रांतीच्या दिवसाला काहीतरी स्पेशल असतोच आपल्या घरी। आणि स्पेशल म्हणजे जे आमच्या कोकणामधले असतील आपल्या, त्यांना माहितीच असेल की किंक्रांतीच्या दिवशी काय आपल्या घरी बनतं ते। कारण की संक्रांतीच्या दिवशी असं काय पुरणपोळी वगैरे गोड वगैरे सगळं बनतं। आणि संक्रांतीला आपले तिलाचे लाडू तर बनतातच। आणि किंक्रांतीला नॉनव्हेज केलं जातं, पण किंक्रांत होती मंगळवारी, त्याच्यामुळे काय आपलं नॉनव्हेज वगैरे झालं नाही आहे। तर मंगळवारी नॉनव्हेज खात नाही। तर बघूया, आज बुधवार आहे, तर तुझ्याचे पप्पा बोलत आहेत की आज काय स्पेशल काहीतरी। कारण की मार्गशीर्ष संपला आणि नंतर मग तिथपासून 2-3 दिवस काही नाही काहीतरी। संडेला पण जरा आम्ही बाहेर गेलो आणि संडेला तर आपली भोगी होती, उपवास आपलं बोलतात ना, संक्रांत वगैरे होती, त्याच्यामुळे काय नॉनव्हेज नाही केलं। आणि फ्रायडेला तर गुरुवार संपला आणि लगेच फ्रायडेला पण नॉनव्हेज नाही करू शकत, आणि सॅटर्डेला सुद्धा नाही। तर मग नाहीच केलं। 1-1.5 महिना झाला नॉनव्हेज नाही घरामध्ये बनलं। तर आज चाललं आहे बेत की काहीतरी नॉनव्हेज बनवायचं। तर बघूया आता काय आणतायत ते संध्याकाळी, चिकन मटन जे पण आणतील ते, मच्छी वगैरे काय पण। तर मी आज बनवणार आहे, बोलतायत वडे बनव म्हणून। तर तुम्हाला आज मी दाखवणार आहे वडी कशी बनवतात ते। कोण लोक पोल्या बोलतात, आम्ही तर पोल्यासुद्धा बोलतो, वडी पण बोलतो। तर वड्यांचं पीठ भिजवायला लागतं आधी। तर बघते मी आता 2-3 तास तरी, कोणाला सकाळी बनवायचे आहेत तर ती बनवतात, रात्रीचंच भिजवून ठेवतात। आणि जर ज्याला सकाळचे बनवायचे संध्याकाळचे बनवायचे आहेत तर दुपारी असं कधीही भिजवू शकतो आपण, पटकन पण भिजवू शकतो। पण जेवढ्या लवकर आधीपासून भिजलेलं असलं ना की ते पीठ चांगलं असं येतं, चांगलं असं म्हणजे तयार होतो। मग ते तयार होतं ना पीठ, त्याच्यामुळे मग आपले वडे खूप छान होतात, एकदम सॉफ्ट बनतात। त्याच्यामुळे मग मी पण संध्याकाळी बनवणार आहे, तर मी आता पीठ भिजवून ठेवणार आहे। तर मी तुम्हाला दाखवते की पीठ कसं भिजवतात ते आणि मी कशी भिजवते ती। तर चला मग मी तुम्हाला थोड्याच वेळात भेटते। ऋतुजाला आता जेवण वगैरे देते, जेवण वगैरे झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की वडे कशी बनवतात ते। चला, तर इथे बघू शकताय मंडळी, मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। आता या तव्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मेथी। ते बघू शकताय मेथी घेतलेली आहे। ही मेथी आता स्लो गॅसवरती आपल्याला चांगली थोडी भाजून घ्यायची आहे। मला दाखवते मी, एकदम स्लो गॅस ठेवायचा आहे। तर चांगली भाजून घेऊया आपण। तर इथे आपले थोडेसे लालसर वगैरे झालेले दिसतात, हे बघा, बघू शकता तुम्ही। आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे थोडेसे धने, अख्खे धने। ते सुद्धा आपल्याला थोडे भाजून घ्यायचे, चांगले खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला। तर इथे बघू शकता आपले धने आणि मेथी जी मी घेतली होती ती चांगली आता लाल झाली आहे। मी आता गॅस आहे ते बंद करून घेते, म्हणजे तव्यामध्येच ठेवून देते थोडी वेळ, मग ते चांगले लालसर होऊन जातील। गॅस बंद करून घेतला आहे मी। आता आपल्याला काय करायचं आहे, हे थंड होऊन द्यायचं आहे थोड्या वेळाने। आपण थंड झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकताय हे भात आहे, जे मी सकाळी ऋतुजासाठी आता बनवलं होतं। ते ऋतुजा जेवली आणि मग इतकं भात राहिलं आहे। ते भात आता मी तुम्हाला काय दाखवणार आहे की काय करणार आहे। अगर तुम्हाला रात्रीचं पीठ भिजवायचं आहे, सकाळी वडे खायचे आहेत, तर तुम्ही रात्रीचंच पीठ भिजवून घ्यायचं। पण त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, थोडं तरी जे शिळं भात असेल ना ते आपल्याला घालायचं आहे। मग ते ताजं जरी तुम्ही केलात तरी काय असं काही नाही आहे, शिलंच पाहिजे असं काही नाही आहे, ताजंसुद्धा करू शकता। पण जेवढं शिला असेल ना तेवढे वड्यांना चव चांगली येते। तर हे भात तर काय शिला नाही आहे, सकाळीच बनवलेलं आहे मी। तर आता दुपारी 1:30-2 तर वाजलेले आहेत, तर झालं आहे थोडा वेळ। तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, काही लोक तर ताजाच बनवून घेतात, तर ताजा जर आपल्याकडे शिला नसला तर पण ताजं बनवून घ्यायचं। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया।
इथं पाणी घालून घेते. अजून घालायचं आपल्याला पाणी. तर इथे मी एवढं पाणी घातलं आहे. तर जे भात आहे ते मी इथे गॅसवरती गरम करायला ठेवलं आहे पाणी घालून. कारण की काय असतं, भात जो आपला असतो आपण खाण्यासाठी केलेला असतो तो सिल्का असतो. म्हणजे एकदम बनवायचे तर वड्याचं पीठ भिजवण्यासाठी आपल्याला भात पाहिजे एकदम नरम सॉफ्ट. आणि जर काही लोक आहेत ती काय करतात, मिक्सरला बारीक वाटून घेतात. पण मी मिक्सरला वाटत नाही. काय होतं, आपला पीठ पण बारीक असतो आणि परत मिक्सरला आपण वाटून घेणार भात, मग मजा नाही येत. तर त्यासाठी मग मी काय करते, भात आहे ना ते असं झालेलं असतं ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याला नरम करून घेते. तर आपण असं आता नरम करून घेऊया. तर इथे बघू शकता मी इथे 3 कांदे घेतले आहेत. ते कांदे आता मी बारीक चिरून घेणार आहे. काही लोक काय करतात, भात आणि कांदा एकसोबत मिक्सरला वाटून घेतात. पण मी काय करणार आहे, कांदा जे आहे ते मिक्सरला नाही वाटणार आहे. कांदा मी बारीक कट करून घेणार आहे. तुम्ही मला दाखवते कांदा कट करून घेते बारीक. इथे आपला कांदा असा कापून झाला आहे. आता हा कांदा जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, तो कांदा आता आपल्याला जो भात शिजत टाकला आहे ना त्या भातामध्ये आपल्याला हा कांदा घालायचा आहे शिजायला. तर चला मी आता ते भातामध्ये घालते. तर ते बघा कांदा जे आपला आहे ते मी असं भातामध्ये घातलेला आहे. आता आपल्याला इथे मीठ आणि हळदी, आपल्याला हळद पावडर ॲड करायचं आहे. हे चांगलं शिजून द्यायचं. आपल्याला भात एकदम असं नरम झाला पाहिजे. तर आता आपण मीठ घालूया. 1.5 चमचा मीठ घातला आहे मी. हळदी पावडर सुद्धा 1 चमचा घातला आहे. अजून थोडंसं घालते. तर हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया. इथे आपलं भात जे आहे ते चांगलं शिजत आलं आहे. जे आपली मेथी आणि धने घेतले होते ना ते मी आता मिक्सरमध्ये घेतले आहेत. तर आता आपण ह्याची पावडर बनवून घेऊया. एकदम बारीक पावडर बनवायची आपण. तर इथे अशी आपली पावडर तयार झालेली आहे. बघा एकदम बारीक केली आहे मी. बघू शकता एकदम बारीक करून घ्यायची. आणि मेथी आणि धणे एकदम चांगले भाजले पाहिजेत. सुगंध तर एवढा छान येतो ना, खूप छानच एकदम सुगंध आणि वड्यांना टेस्ट सुद्धा छान येते मस्त एकदम. तर इथे बघू शकता इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि 1 वाटी मी त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ सुद्धा घातलं आहे. तर इथे मी हा तांदळाचं पीठ बघा एकदम बारीक असं पीठ आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ सुद्धा घातलं आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला जास्ती घालायचं असेल तर तुम्ही जास्ती घालू शकता, असं काही नाही आहे. तर इथे जे आपलं भात शिजायला ठेवलं आहे ते तयार झालेलं आहे. बघू शकता का चांगला उफाळलेला आहे. आता मी गॅस बंद करते. तर इथे एक साईडला मी पीठ केलेलं आहे. आता इथे मी ते भाताचं जे आपलं केलेलं आहे, तर हे भात जे बनवलेलं आहे ना भाताचं, त्याला आमच्याकडे तर खलात बोलतात, की खला तयार करूया आपण. तर हे मी आता इकडे एक साईडला टाकते असं आणि थंड होऊन देते. तर आता ही जी पावडर आपण बनवली आहे ती सुद्धा आपण आता घालूया. तर सुगंध खूप वड्यांना छान येतो. तर इथे मी असं गार करून घेत आहे आणि भात सुद्धा मी असं बारीक करून घेते. चांगलं गार झाल्यावर आपण पीठ मळून घेऊया. आता मी हे मिक्स करून घेते चांगलं. आणि मग आपण पाणी घेऊन पीठ मळून घेऊया. असं मी आता हाताने मिक्स करून घेत आहे. इथे बघा चांगला हाताने एकदम बारीक करून घेते, मिक्स करून घेते, नंतर मग मी पाणी घालते. तर इथे आता आपलं हे पीठ असं मी सगळं मळून घेतलंय बघा, मिक्स करून घेतलंय सगळा. आता मी याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घेते.
थोडं 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 करून आपण असं मळून घ्यायचं चांगलं. एकदम पण पातळ नाही आपल्याला करायचं आहे पीठ. तर इथे बघू शकता आपलं पीठ जे असं आहे ते कसं मी मळून घेतलं आहे चांगलं. अजून थोडंसं जोर टाकून मी मळून घेतो. तर इथे बघा आपला पीठ असा एकदम नरम पण नाही, जास्त एकदम पाणी पण नाही घेतलं आहे, थोडा सुका कारण की हा पीठ आपला जो आहे तो संध्याकाळपर्यंत चांगला वर येईल, त्याच्यामुळे मग मी जास्ती पाणी नाही घेतलं आहे. तर इथे बघा असं मी पीठ आता आपल्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढलं आहे. आता मी काय करणार आहे हे तुम्हाला दाखवते. तर इथे मी अशी करवंटी घेतली आहे नारळाची, ती आता मी गॅसवरती पेटायला ठेवणार आहे. तर आता मी गॅस चालू करते. इथे मी अशी करवंटी पेटायला ठेवते. चांगली पेटली की आपण मग तिला घेऊया. तर इथे बघा आपली करवंटी जी आहे ती किती चांगली अशी पेटली आहे. आता मी हिला घेते आहे, तुम्हाला दाखवते. तर आता इथे आपल्याला ही करवंटी अशी ठेवून द्यायची आहे. अशी आता आपल्याला पेटली. आता आपल्याला काय करायचं, आता ह्याच्यावरती आपण तेल घालूया. बघितलं कसं धूर आला आहे. आता आपण हे धूर आहे ते कोंडून या जाड तव्याने आपण करून दाबून ठेवूया. तर इथे बघा असं एकदम मी पॅक करून ठेवला आहे. आता इथे बघू शकता तुम्ही इकडून धूर निघतोय पूर्ण बाहेर. आता हे आपल्याला संध्याकाळपर्यंत असंच ठेवून द्यायचं. हे आपण वाफ जे आहे ते आतमध्येच आपल्याला ठेवायचे आहे, झाकण उचलायचं नाही आहे. आता संध्याकाळी मी बनवणार ना त्यावेळेस तुम्हाला दाखवणार झाकण खोलून की त्याचा सुगंध किती छान येतोय ते. तर आता हे आपण पीठ असंच ठेवून देऊया. एकदम मस्त धूर निघतोय. इथे बघा किती धूर निघतोय यातून. एकदम करवंटी चांगली पेटली आहे. आणि आता संध्याकाळी आपण खोलणार ना तर ते पूर्ण पिठाचा एवढा चांगला सुगंध येतो. त्याच्यामुळे मग आता हे आपण असंच ठेवून द्यायचं आहे. आता मग मी तुम्हाला संध्याकाळी डायरेक्ट बनवताना पण दाखवणार आहे आणि हे जे कसं पीठ तयार झालं आहे ते सुद्धा दाखवणार आहे. चला मग. तर इथे बघू शकता मंडळी आपण जे दुपारी पीठ ठेवलं होतं वड्यांसाठी ते इथे बघू शकता पूर्ण तयार झालेलं आहे असं. तर आपण आता ह्याचे वडे बनवून घेऊया. मला दाखवते मी आता. आणि वड्यांचा पिठाचा सुगंध सुद्धा छान येतो एकदम. तर आता हे आधी मी ठेवते इकडे. इथे बघू शकताय तेल ठेवलं आहे गरम करायला मी. आता ह्याच्यामध्ये पहिले मी पापड तळून काढते. तर इथे बघा आपलं चिकन वगैरे रेडी झालेलं आहे. ते बघू शकता आपलं चिकन असा तयार झालेला आहे. इथे रस्सा सुद्धा आहे. इथे पाय टाकून आम्ही पायाचा सूप म्हणजे रस्सा बनवलेला आहे. एकदम पातळ बनवला. इथे बघू शकता असा पातळ बनवलेला आहे. आणि हा इथे चिकन आहे. परत इथे कलिजे आणि पेटे सुद्धा मी बनवले आहेत इथे. तर बघू शकता असे बिना वाटणामध्ये. तर आता आपण वडे बनवायचे बाकी आहेत. तर इथे तेल ठेवलं आहे. आता आपण वडे तळून घेऊया. त्याच्या आधी आपण पापड तळूया. तर इथे आपले असे पापड फेणी वगैरे तळून झालेले आहेत. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे वडे तळताना.
तर इथे बघू शकता मी कसा रुमाल घेतला आहे. तुम्हाला प्लास्टिकची पिशवी घ्यायची असली तर प्लास्टिकची पिशवी घेऊ शकताय, पण मी इथे रुमालच घेतला आहे. रुमालावरती छान करायला जमतात असे. ओके हाय ऋतू, कसली जेवायला? काय काय खाते तू? हा, कसं झालं? छान चांगलं झालंय. छान आहे ना. खाली इकडे भाऊ पण बसले जेवायला. कसं झालंय? छान झालं ना. पप्पा सुद्धा बसले जेवायला. इथे रस्सा वगैरे आहे बनलेला. इथे चिकन पण आहे आणि वडे आता आले संपायला. वडे खूप आवडले सगळ्यांना, त्याच्यामुळे वडे वगैरे खाऊन झाले. आता मी पण घेते जेवायला. बघूया कसं झालंय जेवण.